हे हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज भरपूर दिवसांनंतर तुम्हाला ब्लॉग दिसत असेल. तर मी डेली ब्लॉग तेच टाकू काय म्हटलं. आम्ही कुठे बाहेर वगैरे जात नव्हतो, पवनला पण वेळ नव्हतं आणि मला पण मध्ये 2-3 दिवस बरं नव्हतं. पण तुम्हाला आता कुकिंगची जे आहे रेसिपीचे 2-4 ब्लॉग तेच तुम्हाला बघायला भेटणार. तर आणि मी पण 2-3 दिवस पापड वगैरे बनवले, कुरडी वगैरे बनवली, त्याची रेसिपी टाकणारच आहे मी. तर म्हटलं काय करू. तर मग पवनला मग म्हटलं की आपल्याला काही वेळ भेटत नाही आहे. तर आणि तर आम्ही संडेला बाहेर कुठेतरी जायचं प्लॅन केलं होतं. 1 डे ट्रिप केली होती. पण मग पवन म्हणे की चल म्हणे मला आपण कुठेतरी बाहेर जाऊ म्हणे हे 2 दिवसासाठी. तर आम्ही चाललो. कुठे चाललो तर ते तुम्हाला नंतर सांगणार. तर आता वाजत आहे 8:30 रात्रीचे आणि मी दुपारपासून ब्लॉग स्टार्ट नाही केला. ॲक्च्युली कसं माझं गळ्यात पण दुखत आणि डोकं पण दुखत होतं. तर मला पण बाहेर जायचं होतं, हेअर सेट वगैरे करायला जायचं होतं आणि थ्रेडिंग वगैरे करायचं. मला काही वेळ मिळाला नाही आणि मी गेली पण नाही. मला डोकं दुखत होतं, खूपच त्रास होत होता. मी झोपलीच होती. तर थोडं बरं वाटत आहे. थोडं लेटली वगैरे आराम केलं तर थोडं बरं वाटत आहे. तर मग उद्याचा प्लॅन होता. तर मग म्हटलं की शॉपिंग करायला पण वेळ नाही. म्हटलं तर मी आता जाऊन फक्त एक टॉप घेऊन आलेली आहे आणि मंदिरात जाणार आहोत. तर मी काही फक्त एक ड्रेस घेतलेला आहे. तर आमचं 1-2 दिवसाचा जो टूर आहे. तर आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत मॉर्निंगला. तर चला बघूया काय करू. तर माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, फक्त मला भाजी करायची आहे. तर आता मी करणार आहे पालक आलूची भाजी. आणि ते किट्टू वगैरे बसलेला आहे बाहेर, पवन पण बसलेला आहे. पवन आताच आलं. तर पवन म्हणे चला म्हणे तुम्हाला कुठेतरी बाहेर नेतो म्हणे. आम्ही आता मागे गेलो होतो, त्यानंतर आम्ही कुठे जाणं नाही झालं. रोज फक्त असंच एक राऊंड मारायला जात होतो. तर म्हणे की चला तुम्हाला कुठे म्हणे, माझी पण खूप इच्छा होती म्हणे कुठे मंदिरात वगैरे जायची. तर त्याची खूप इच्छा होती, तिथे मग तो नेणार आहे मला. तर म्हणे चल म्हणे आपण बाय कारने जाऊ म्हणे. तर आम्ही उद्या कारनेच निघणार सकाळी 7 वाजता. तर त्यासाठी मग आता मला पॅकिंग वगैरे करायची आहे. पॅकिंगमध्ये मला काय 2-3 ड्रेसेस घ्यायचे आहे 3 दिवस मंडेपर्यंतसाठी. सॅटर्डे उद्या घालून जाऊ. संडे आणि मंडे स्पॅटसाठी मला 2 ड्रेस घ्यायचे आहे. तर किट्टूचे पण माझे. तर ते पॅक वगैरे करते नंतर. आता एक मी फक्त टॉप घेतलेला आहे. मला शॉपिंग करायला जायचं होतं पण वेळ नाही मिळाला. मग लगेच आमच्या इथे खालीच शॉप वगैरे आहे, तिथे जाऊन बघितलं तर मला एक मिळाला, तर तेच घेतलेलं आहे आता. तर चला बघू आता काय करते. तर आणि किट्टू बाहेर खेळत आहे आणि आता चला भाजी बनवून घेते. तर भेटू तुम्हाला नंतर काय तर कुठे जाणार आहोत उद्या तुम्हाला दाखवणार. तर चला कंटिन्यू राहा. तर इथे मी काही किट्टूचे कपडे काढून ठेवलेले आहे जे किट्टूने घातलेले नाही आहे ते. आणि माझे नाईट ड्रेस वगैरे आहे. आणि आणखी मी आता नवीन टॉप घेतला तो वगैरे काढून ठेवते एका साईडला. आणि उद्या तर मी फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये जाईन. तर एकदम म्हणजे खूप म्हणजे सॉफ्ट ड्रेस घालणार, हलकेच घालणार. तर बघूया चला आता. पवन पण काय काय काढून मी हे कपडे काढून. तर इथे साईडला किडा लागल्याने किट्टू काहीच नाही भेट आहे आणि मी पण घाबरली लागेल. तर म्हणा बघा दिसत असेल तुम्हाला. और इसको कुछ डर नहीं लगता है ना किट्टू? शरण दीदी किट्टू चले लवकर. तर इथे किट्टूची मस्ती चालू आहे. किट्टू चला बेटा चला या. ते उडून जाणार. किट्टू उडाला का? नाही उडाला. किट्टूच्या डोक्यावर बसला. चलो लागेल चला. चला फ्रेश करते तुला आता. तर इथे पवनने मला पालक आणून दिलेली आहे. आता मी पालक आलू करते आणि कुकर थंड झालं तर बघते. कुकरमध्ये आज बनवलं वरमाचं कुकर गेलं होतं आणि चपाती केलेली आहे. आणि याच्यातच मी अरे याचं निघालं यार तुटलं. पवनला सांगावं लागेल स्क्रू निघाला म्हणून. तर हे निघालायचं हँडल. तर मला तर थंड झालं तर कुकर खोलावं लागेल. आणि याच्यातच मी बटाटे बॉईल करायला ठेवले होते. तर मी हा साईडला पकडून खोललेला आहे आणि पाणी आलेलं आहे वरती. राईस झालेला आहे. बटाटे पण बॉईल झालेले. बटाटे बॉईल आणि साधं वरण आणि मस्त पालक आलूची भाजी.
तर ते चल करून घेते मी. तर चला कंटिन्यू राहा. तर इथे बटाटे वगैरे बॉईल झालेले आहे आणि बघ एकदम नीस हे निघालं, लूज झालं होतं पण माझं जागे ते लावता नाही आलं. तर आता पवाला मला लावून मागावं लागेल. तर मला आता ते स्क्रू वगैरे व्यवस्थित ठेवावं लागेल. आणि बटाटे पण बॉईल झालेले आहे आणि ते राईस झालेलं आहे आणि वरण पण गरम करून घेते आणि एकाकडे भाजी बनवून घेते. नंतर मला पॅकिंग वगैरे पण करायची आहे. तर चला कंटिन्यू राहा. तर आता आम्ही आलो मेडिकल स्टोअर्समध्ये. पवन गेलेला आहे किटूला घेऊन आणि माझ्या स्वयंपाक वगैरे भाजी वगैरे बनवणं झालं तर मी थोड्या वेळ बसली. गरम फार होत आहे. तर पवनला म्हटलं मला पण थोडं औषध वगैरे घ्यायची होती, ते घेऊन घे म्हटलं, मला गळ्यात त्रास होत आहे. आणखी तेच चालू झालं. आधी पण मला तोच त्रास चालू होता गळ्याचा. तर म्हटलं की थोडं आणि इतक्यात मी थोडंसं थंड पाणी वगैरे पिलं होते त्यामुळे मला अजून गळ्यात त्रास झालेला आहे. आणि किट्टू पण गेलेला काही थोडं मेडिकल स्टोअरमधून सामान पण घ्यायचं होतं, ते पण घ्यायला गेलं आहे. आणि मी गाडीत बसलेली आहे. म्हटलं आता मी काही उतरत वगैरे नाही, तुम्ही जा. आणि किट्टूसाठी पण मला शॉपिंग करायची होती पण आज मला काही बरं वाटलं नाही. एकदम डोकं दुखायला लागलं, मग थोडं गळ्यात वगैरे त्रास व्हायला लागलं. तर ॲक्च्युली प्लॅन झाला होता जायचा आणि पवननी बुक वगैरे करून टाकलं एक त्यांनी. तर मग म्हटलं जाऊ द्या तर कुठे, मग त्याला कॅन्सल करायला लावू. तर म्हटलं चला म्हटलं थोडा आराम करीन तर बरं वाटेल म्हणून. तर मग मी काही शॉपिंग वगैरे करायला गेली नाही, फक्त घराकडे गेली होती. तर मी माझ्यासाठी घेतलं टी शर्ट वगैरे, पण फक्त किट्टूसाठी घ्यायचं राहिलं होतं मला. किट्टूसाठी कपडे, पण किट्टूचं कसं तो घालत राहते त्याचे कपडे लगेच खराब होते. तर पॅन्ट्स वगैरे आम्ही मागच्या वेळेसच आता गेलो होतो फिरायला, तर तेव्हा तसे शॉपिंग वगैरे गेले होते. तर माझा एक विषय होती की त्यासाठी थोडेसे 2-3 ड्रेस घेऊन घ्यावं म्हणून. तर आम्ही दर महिन्याला मी त्याच्यासाठी काही ना काही घेतच राहते कपडे वगैरे, त्याचं होतच राहते. पण काही ह्यावेळेस मला काही जायला भेटलं पण नाही. आम्ही जेव्हापासून आलो आहोत तर ॲक्च्युली कुठे बाहेर जायचा प्रश्नच नाही पडत आहे. फार ऊन आहे तर काही निघणं नाही होत दुपारी. आणि सायंकाळी तर मग पवन पण उशीर येत होतं, त्याला पण टाईम नव्हता राहत. आम्ही कसं एक राऊंड मारायलाच निघत होतो, तर एवढं काही असं वाटत नव्हतं की मला त्याला नवीन कपडे घ्यायची. पण आता मला एकदम बाहेर जायचा प्लॅन झाला तर म्हटलं की यार त्याला टी शर्ट वगैरे घ्यायची होती मला. तर पण म्हणे जाऊ दे म्हणे, आता म्हणे जर आता इकडे जेवढे असेल तेवढे घेऊन चल म्हणे, तिकडे जर आपल्याला वाटलं तर भेटेल तर आपण घेऊन टाकू. म्हणजे त्याच्यासाठी टॉप्स वगैरे घेईन. त्याचा बघू येतो. तर मला एक तर सकाळी मॉर्निंगला निघायचे आहे. किटूचे तसे कपडे आहेत, असं नाही की नाही आहे म्हणून आहे. पण मला असं वाटलं की त्यासाठी काही नवीन ड्रेस घ्यावं म्हणून. ॲक्च्युली मी त्याला हमेशा म्हणजे कंटिन्यू घेऊनच देते आणि तो कसा आहे लवकरच कपडे खराब करते. तर बघते आता त्याला तेच घालून देते. 2-3 ड्रेस आहे त्याची नवीन. आणि तो येतात तिकडे बघा दाखवते तिथे घालायला आहे, दाखवत सँडविच वगैरे म्हणत आहे तो काहीतरी. तरी ते किटूचा सँडविच घेऊन मागत आहे पप्पाला. त्याला म्हणते की पाहून बस पिल्लू, आता मी घरी स्वयंपाक केलेला आहे किट्टू, ते जेवण करायचं, जेवण करू. मग छान छान मस्त पालक आलूची भाजी केलेली आहे. आता आपण बाहेर जाणार तर रोजच तिथे खाणार. आता आपण बाहेर जाऊ तर रोज तिथे बाहेरच खाऊ. आता बेटा आजच्या दिवस आता घरी खाऊन टाक ना, मग 2-3 दिवस बाहेरच खायचं आपल्याला. हो किट्टू बेटा, मग बेटा असं तुला रात्री पचत नाही जेवण तसं नाही राहत. मला खायचं नाही तर हे खायचं नाही तर सँडविचची दुकान तिकडली पण झाली आहे. तरी ते किटूला सँडविच खायचे तर तो क्लोज झालेला होता. आणि सँडविच आता आपल्याला किती वाजत बेटा? 10:30 वाजत आहे. घरी स्वयंपाक केला ना मम्माने, छान छान हेल्दी फूड खायचं. सगळं तुला बॅड बॉय बोलणार. बघा बघा हा बदमाश बेबी आहे का तू? छान बेबी आहे, म्हणजे लाडू छान आहे. आज मला किट्टूची एक गोष्ट खूप आवडली. त्याने विचारलं पप्पाला, पप्पा मी येऊ का म्हणून. नाहीतर किट्टू खूप जिद्द करते, असं लगेचच नाही का डोर ओपन वगैरे करते, मी पण येते म्हणून. त्याला आम्ही काल समजवलं होतं की तू असं जिद्द नाही करायचं, आधी विचारायचं पप्पाला की मी येऊ का म्हणून. तर त्याने विचारलं पप्पा मी येऊ का म्हणून. तर पवनने त्याला म्हटलं की ठीक आहे ये म्हणून, तो बरोबर गेला. नाही तर त्याला आम्ही कालच सांगितलं, तो काय करते लगेच त्याला म्हटलं की नको किट्टू, ट्रॅफिक असते या काही पण असते तर तू कसं लगेच मागे लागते. तर त्याला म्हटलं होतं काल, समजवलं होतं, लास्ट वॉर्न केलं होतं की त्याला की तुला आता असं करायचं नाही, विचारायचं आधी. जर पप्पानी हो म्हटलं
तर चालायचं नाही म्हटलं तर बसायच्या चुपचाप म्हणून मम्मा जोडतो. तो त्याला त्याने विचारलं पप्पाला की पप्पा मी येऊ का. मला पप्पांनी म्हटलं ठीक आहे ये. तर तो पप्पा बरोबर गेला. मला खूप छान वाटलं, असं विचारायचं वाटत ठीक आहे गुड बॉय बेबी आहे ना तू छान छान. आणि अशी माऊथ नाही करायची. खाली पात म्हणलं का तिथे किट्टूची मेसेज चालू आहे. बघा बघा बघ देखो देखो किट्टू तेवढा बारीक का आहे रे. मैं कम खाता कितना बा कम खाता हो कम खाते की कम खाता हूँ. दिमाग लगाओ कौन सा दिमाग लगाओ मैं खाने बच्चे को खाने का. तो आपको तो मैं खाना खिलाती हूँ, मैं आपको चपाती खिलाती हूँ, फिर हेल्दी फूड खिलाती खाता हूँ मैं. चपाती खिलाती हूँ मम्मी आपके लिए. एक कासो खाता हूँ मैं सर खाना. एक रोटी खिलाती हूँ सुबह शाम. तो मुझे पता है मैं एक घास खाता हूँ फिर पेट पचा देता हूँ. पचा देते हो एक घास खाता और पचा देता है ना. आता पण सिग्नल चालू आहे वाटते. हा सिग्नल चालत नाही. आपके आंखों में आंसू क्यों आए. अच्छा नहीं लगता मुझे आपकी आंखों में आंसू आते तो पानी आते तो. कुछ लो कल सुबह तो किट्टू घूमने जा रहा है. काम करू आपण बर्ड्स लगा करू जर जेवण टाकून चाललं जाऊ ठीक आहे. चावी भारतीयाकडून चावी घ्यायला लावून टाकू. तर हा ब्लॉग मी ते सेंड करते भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. तो बनतो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गुड नाईट.